याच्यावत जीवाच्या पाठीमागे लागणाऱ्या दुःखाचं कारण आणि त्यावर उपाय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये एकही असा रोग नाही की त्याला औषध नाही, आणि जगामध्ये एकही असं औषध नाही की ते रोगावर चालत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये एकही माणूस असं नाही की त्याला दुःख नाही. प्रत्येक माणसाच्या पाठीमाग कोणतं कोणतं दुःख आहेच, पण एक विशेष आहे, कारण असल्याशिवाय दुःख येणार नाही. दुःख कारणच नाही आणि दुःख झालं घडणारच नाही. अभ्यास करून पोरग नापास झालं घडणार नाही. कष्ट करून मोबदला मिळाला नाही घडणारच नाही. चांगलं वागून तुम्हाला लोक नाव ठेवतील घडणारच नाही. लोकांच्या कानावर काहीतरी असल्याशिवाय लोक बोगस बोलणारच नाही. कधी लोक म्हणे मला लोक नाव ठेवतात. तुला केव्हा तरी लोकांनी पाहिलं? लोक तसं नाव ठेवणारच नाही. अभ्यास केला, अभ्यास करून नापास होणार नाही. तसं काहीतरी कारण असल्याशिवाय दुःख असणार नाही. मागच्या अभंगात दुःखावर कारण आहे. काय कारणाने दुःख असेल बरं आलं, मग त्यावर उपाय असणार. मग दोन्ही उत्तर आजच्या अभंगात आहे. विठ्ठल विठ्ठल. आता आपला स्वभाव असा आहे, मानवी जीवनच सुख दुःख मिश्रित आहे. वाक्य नीट आहे का? माणसाच्या जीवनात सुखही आहे दुःखही आहे, पण हा असा भारी आहे याला दुःख नकोय, सुख पाहिजे. ओनली आय वॉन्ट आय अँड आय इन द टोटल थिंग्स इन द वर्ल्ड ओनली फॉर मी. जगातलं सगळं मला पाहिजे. दुःखाने माझ्याकडे अजिबात यायचं नाही आणि सुखाने माझ्याकडून जायचंच नाही. प्रत्येकाला नेहमी असं वाटतं. प्रत्येक स्त्रीला एक गोष्ट वाटत असते नेहमी, काय? माझ्या सुनबाईने मुलाचं अजिबात ऐकू नये आणि जावयानं पुरीच्या शब्दाच्या पुढे जाऊ नये. भामटी बेरी ती मोठी आहे. म्हणजे आपल्या मुलानं सुनचं ऐकू नये आणि जावयानं ठकीच्या शब्दाच्या पुढे जाऊ नये. मग ठकीने काही जरी सांगितलं तर त्या खैऱ्यानं ऐकायचं. म्हणजे स्त्रीमध्ये जसं आहे की जावयाने मुलीचं ऐकावं पण मुलाने सुनाचं ऐकू नये, तसं आपल्या नेहमी असं वाटतं मला सुख यावं, दुःखाने आपल्याकडे अजिबात येऊ नाही. आणि नेमकी गंमत अशी आहे, जीवनात निम्म सुखही आहे आणि निम्म. एक दिवस माणसाच्या जीवनात असा येईल, वाक्य नीट ऐका, आता काय काय खाऊ. एक दिवस असा येईल, आता काय खाऊ. असं येईल एक दिवस. चांगल्याच्या लग्नाला गेला, काय काय खाऊ. लाईट नाही, आता काय खाऊ. पंचायत लागली, कोणची पिऊ आणि कोणाच्या नळ्या खाऊ. निवडणूक होऊन गेली, आता काय खाऊ आणि काय पिऊ. एक दिवस काय काय खाऊ, एक दिवस काय खाऊ. बाकी नाही आहे का? एक दिवस कुणाची पिऊ, एक दिवस काय पिऊ. एक दिवस स्त्रीच्या जीवनात असा येईल, नवरदेवाची आई होणार, वटीत गहू नथाला झटका, बाबा 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 बाबा, अख्ख्या मांडवात हिंडणार जशी भीक मागती. असा एक दिवस येणार आणि एक दिवस असा येणार, एकटीच दाढीला हात लावून बसणार. का? सुनबाई म्हणती वायला घ्यायचंय. असा एक येणार, एक असा येणार, एक असा येणार. एक दिवस नवरदेवाचा बाप बाबा 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 गुडघ्या पोत धोतर एवढा फेटा, त्याला तुरा काढेल, अख्ख्या मांडवात बोंबलं ठिणणार, जीवन जा जीवन जा जीवन जा. एक दिवस एकटाच देवळा पुढे बसणार. का? लवकर पोरानं हाणलं. असा एक येईल. एक दिवस असा येईल, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा. वाक्य नाही राय का? एक दिवस असा येईल, एक दिवस असा येईल. पण याच्या जीवनात असं आहे, याला दुःख नकोच आणि सुख बाकी पाहिजे. का पाहिजे? त्याचं उत्तर नीट आहे का? सुख का पाहिजे आणि दुःख का नको याचं कारण आहे, प्रत्येक माणूस प्रयत्न सुखासाठीच करत असतो. त्याला काय दुःखाचे, मला
माझ्या पोटी हलकट पोरगा यावा म्हणून आईने सत्यनारायण घातला. घालायची गरज नाही, आपाप येणार. काही गोष्टी अशा आहेत त्या आपाप जात असतात, कोणी घालवायची गरज नाही. लक्ष्मी वाक्याने नाही का, नीती संपली की लक्ष्मी आपोआप जात असते, अजिबात प्रयत्न करायचा काही गरज नाही. घरामध्ये जोपर्यंत लहान पोरग आहे तोपर्यंत त्याला रात्रंदिवस आई 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 आईच पाहिजे. आईची किंमत कधी कमी होते, बाई आली का आई आपोआप कमी होते. त्याच्यासाठी गोंधळ घालायची गरज नाही. बाई घरात आली, आई इज रिवास. बाई आली का आईची किंमत कमी होते, त्याच्यासाठी काय सत्यनारायण घालायची गरज आहे. एक गोष्ट प्राप्त झाली का एकेची किंमत आपोआप कमी होते. मग तुम्हाला जर सुखाची अपेक्षा नाही, आपलं दुःखाची अपेक्षा नाही, वाक्य नीट ऐका, तर त्यानं यावं का? आणि तुम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे तर त्यानं का येऊ नये? तुम्हाला अपेक्षा कशाची आहे? सुखाची. आणि प्राप्ती कशाची आहे? दुःखाची. तुम्हाला प्राप्ती कशाची पाहिजे? सुखाची. झाली कशाची? सृष्टीचा नियम आहे, ज्या गोष्टीची तुम्हाला अपेक्षा आहे ती गोष्ट कधी घडत नाही, आणि नाही ती घडल्याशिवाय राहत नाही. ध्यानात ठेवा, एखादा माणूस आपल्याला भेटावा असं 4-4 महिने वाटत, भेटत नाही. जो भेटूच नाही तो सकाळीच जय हरी. वा 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 वा. काही काही माणसांचं 4-4 महिने तोंड पाहायला मिळत नाही बिचाऱ्यांचं. आणि काही असे ज्याचं तोंड कधीच पाहू वाटत नाही, तो उठल्याबरोबर तोच घेतो जय हरी. घेतला का चहा, निमाच्या घ्यांचा. ज्याची अपेक्षा नाही तो भेटल्याशिवाय राहत नाही, ज्याची अपेक्षा आहे तो कधी भेटत नाही. मग तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे पण मिळत नाही, आणि दुःखाची अपेक्षा नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही. मग महाराजांनी एकानं विचारलं, दुःख काय येणार? येणार. वाक्य नाही, काय येणार म्हणजे येणारच, पण काय येणार तो प्रत्येकाच्या संचिताचा भाग आहे. वाक्य नाही का, दुःख मग तिथं मालकरी असू नाही तर कोणी असू, दुःख येणार म्हणले का, तो तुझ्या संचिताचा भाग आहे. मग त्याच्यावर उपाय काय? अभंगाचं पहिलं चरण. तुम्हाला सुखाची अपेक्षा आहे पण प्राप्ती नाही, आणि दुःखाची अपेक्षा नाही पण प्राप्ती आहे. मग विचारलं दुःख काय येणार? महाराज म्हणले येणार तो तुझ्या संचिताचा. मग औषध करावे ते मनी समाधान. अरे महाराज म्हणले तुला दुःख झालं ना, मग औषध आहे ना त्याच्यावर, समाधान मान. कसं बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळ पीडा गेली, पीडा गेली.
माझ्या संसाराचं वाटोळं झालं ना, मी समाधान मानलं ना, बरे झाले देवा निघाले दिवाळी. मग महाराज म्हणले मी जर समाधान मानलं तर तुला मानायला काय रोग झाला. महाराज म्हणले बायको मेली तरी समाधान मान. तुम्ही म्हणले आता जमलं. आपली गावाला जरी गेली तरी माणसं येडेवाणी करत्या. ती जर नुसती म्हणली 3ला येणार रे, 2:30ला स्टँडवर, अजून गाडी येईन, अजून गाडी येईन, अजून गाडी येईन, आपलं डोकं काम देईन, उरफाटा पेपर हातात धरेल, अजून गाडी येईन. महाराज म्हणले समाधान मान. वाक्य नीट आहे का? महाराज म्हणले पहिलं काय मान? समाधान. आणि आज आपण नेमकं काय मानित नाही? समाधान. आणि समाधान जोपर्यंत तुम्ही मानित नाही तोपर्यंत दुःख असणार. ध्यानात ठेवा, दुःख का असणार? समाधान नाही. आणि काय येणार? भोग संचित असा आहे. मग हा म्हणला मी वशिला लावीन पण दुःख येऊ देणार नाही. म्हणजे कुणाचं लावशील? त्यांनी झालं मी मुख्यमंत्र्याला सांगन, अरे भाऊ तो सुद्धा भोगणार. मग यांनी सांगितलं मी पंतप्रधानाची चिठ्ठी आणील, अरे तो सुद्धा भोगणार. महाराज म्हणले राष्ट्रपतीच्या आणि भोगणार. मग याने सांगितलं मी आता डायरेक्ट देवाकच वशिला लावतो. महाराज म्हणले बावळा होऊ नको, देवाने सुद्धा भोगलं. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राजा दशरथ पुत्र शोके गेला, कर्मे रावण क्षय पावला, आणि वियोग घडला सीता देवी राजा. अरे इंद्रासारखा ज्यांचा मित्र होता, इंद्रासारखा ज्यांचा मित्र होता, ध्यानात ठेवा, प्रभू रामचंद्रासारखा ज्यांना मुलगा होता, आणि जानकी सारखी ज्यांची सून होती. पहा, इंद्र मित्र, प्रभू रामचंद्र मुलगा हा, आणि जानकी सून. राजा दशरथाला राम राम म्हणत मारावं लागलं. मग राजा दशरथाला भोगावं लागलं. कर्माने राम वनवासाला गेला, कर्मे नवस राजा सर्पयोनी गेला, कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राजा दशरथ पुत्र शोके गेला, रावण क्षय पावला, आणि वियोग घडला. ज्याची लंका सोन्याची होती त्याला मारावं लागलं. तू ही पिकअप नेतो कुठं? तरी माणसं म्हणतात त्याला पिकअप आहे, कोणत्या बँकेचे देऊन टाक भाऊ, तू कशाला हेरेवाणी करतो? ज्याची लंका सोन्याची होती तो गेला, त्याला सुद्धा भोगावा. तुझ्या 2 अंगठ्या कुठून येतो? तो पंक्तीत फिरतो, भातवाड 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 भातवाड. अंगठ्या काढून ठेवून टोकरी उचल, शहाणपणा करू नको. कोण खात? कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राजा दशरथ पुत्र शोके गेला, कर्मे रावण क्षय पावला, आणि रामाला सुद्धा सीतेला सोडून द्यावं लागलं. म्हणून करावे ते मनी समाधान. भोगतो न घडे संचिता वाचोनी. समाधान मानणं एवढ्या सोपा उपाय. एक वाक्य पहिल्या अभंगाच्या पहिल्या कडव्या ध्यानात ठेवा, तुम्हाला तुमची दुःख भोगावीच लागतील. तो संचिता वाचून घडल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला औषध काय आहे? तू समाधान मान. आणि संचित क्रियामान आणि प्रारब्धानुसार माणसाला दुःख भोगावीच लागतील. आणि तुम्ही जे दुःख आत्ता भोगत आहात ते आत्ताच नाही. तुम्ही आता जी बाजरी खाता ती गेल्या वर्षी पेरली, आणि आता जी पेरली होती ती पुढच्या वर्षी खायची आहे. तुम्ही आता जे दुःख भोगत आहात ही मागची झकमारी आहे, आणि आता जी माराल ती पुढे भोगायची. त्याला ठेवा, त्याला पुरावेत. मुका झालो, पांगुळ झालो देवा हाताना, बैरा झालो, मुका झालो, आंधळा झालो का, ही मागची झकमारी आता निस्तरणे आणि आता नीट मारणे म्हणजे पुढे तकलीफ नाही. विठाल विठाल विठाल. आता झक नीट मारणे, माळ घालणे, गण लावणे, आईबापाची सेवा करणे, हे उद्योग करणे म्हणजे पुढे संचिताचा भोग चुकल्याशिवाय राहणार नाही. पण समाधान मानून आता माणसं इतकी इस्टेट कमवत्या तरी म्हणतात काय खाईन महा नातू, तो हा नातू खेकडं खाईन, तू वाळू खाय. समाधान मानायला का? सगळ्यांचे बंगले तपासा आता घरी गेल्यावर तुम्ही.
प्रत्येकाच्या बंगल्याला वर गज आहे. चाल, आता तुझी गॅरंटी आहे का चाल दाखवायची? अरे तू बंगल्याला चाल काढली, पण तुला जर यमानं चाल दाखवली, चलो मग ही चाल एवढ्यात कठीण. वा वा, आपल्याकडे माणूस मेल्यावर सुद्धा मागचे असं करतात. याचा अर्थ कळला तुम्हाला? गंज उद्योग केले निघा, गंज उद्योग केले निघा. तो मेलेला म्हणतो कस काय जाऊ, कस काय जाऊ, कस काय जाऊ. तो मडक्यावाला म्हणतो माय मागे येईन, कस काय जातो. मी मडकं धरून पुढे चाललो, तू येडेवानी करतो. तू म्हणतो तू दिसला पाहिजे ना, दिसला पाहिजे ना. आम्हाला मग मडक्यात धुरका आला केलाय, धुराधुराने ये, पण इकडे तिकडे जाऊ नको. मग तो म्हणला भूक लागली, मग भूक लागली, मग माझी भात बांधून आणलाय, भूक लागली मग माझी. तो म्हणला खाऊ कुठं, म्हणला ही सव्याव खाय, पण तसाच पुढे जाय. मग समाधान मान ना. एकानं 12 लाखाचा बंगला बांधला, 12-13 लाखाचा, 16-17 लाखाची गाडी घेतली, मग गप मारावं का नाही? पण समाधान नाही. गाडीतून खाली उतरला, बंगल्या पुढे उभा राहिला गेटच्या, आणि साखळीला बांधलेलं कुत्र होतं गेटला. त्या कुत्र्याला तो म्हणला आपला बंगला कस काय वाटला तुला? कुत्र्याला. ते कुत्र म्हणलं मला काय घे नाही, तू अजून एक रिंगवत. मग याने विचारलं तुला आपली गाडी कशी काय वाटली बा? त्या कुत्र्याने त्याला सांगितलं त्या गाडीची माझ्या काय किंमत आहे, हे जर तुला पाहायचं असेल तर माझी थोडी साखळी ढिल्ली कर. मी मुतणार म्हणजे मुतणार, मला काय घेणे, मी देव सोडित नाही. तर तुझ्या गाडीचा काय हिशोब आहे? मला फक्त खटकीत सापडू दे, मी तंगड वर करून अभिषेक घालणार, ओम नमः शिवाय, मी मुतणार. काय फायदा आहे का ते इस्टेटीचा? काहीच फायदा नाही. मग जर समाधान नाही तर इस्टेट कमावण्यात काय मजा काय? अरे कर्माची फळं तर भोगायची, सुटका तर नाही. मग समाधान मान. उगाच चिंता काला करीत बसतो. गेली बायको, गेली बायको एकच आहे, काय फरक पडन? हे तुम्ही फक्त इथं मानत्या. तुमची धमक, वा 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 वा. ज्यानं वाघ पाहिला नाही तो म्हणतो वाघ का माणसं खातो का? गाठ पडल्यावर कळत भाऊ, कुणीकडून वल्ली झाली, कुणीकडून भरली. वा वा. वाघ पाहिला नाही तो म्हणतो असं करू दे. ज्यानं बायको करेल नाही तो म्हणतो बायको करू दे. काय आपल्या शब्दाच्या पुढे जाती, कशाला भुकवतो भाऊ? तो बाप असंच म्हणत होता. तू भांडे पोत्यातून सोडायच्या आत व्हायला निघला, तू टेम्पो सगळं सासरवाडीला जाशील. वा वा वा. समाधान मान. आणि आज आपण नेमकं काय मानित नाही? समाधान. अरे कर्माची फळं भोगायची आहेत ना, मग एवढ्यानी भोगली ना. रामाला भोगावं लागलं, तू तर राम नाही. दशरथाला भोगावं लागलं, तू तर दशरथ नाही. मग एवढ्या मोठमोठ्याने भोगली, त्यांची इस्टेट कोणत्या कामा आली नाही. धडमण्यो या कोटी सवे नाही रे लंगोटी. मग एवढ्यांच्या कामा आलं नाही, मग तू काय करीत बसतो? समाधान मान. का खेत करीत बसू नको. काही लोक चिंता नाही करत्या, किती निघतीन वांगी, उतरलेच कुठं. मग काय करू नको. मानवानी माने मानू नये केनू. मानू नये केलं.
कर्माची फळे तुला भोगावीच लागतील, याच्याकरता तू समाधान मान आणि खेद करीत बसू नको. काय होईल? काहीच होत नाही. बऱ्याच जणांना आजीबाई म्हणत असते, मी गेल्यावर पप्याचं कसं होईल? पप्याचं काहीच होत नाही, तू निघ. उलटे पप्याचे बिस्किट वाचले, नाहीतरी तू निमे खातच होती. माणसं म्हणतो मी गेल्यावर कसं होईल? काहीच होत नाही, तू पहिला जा. कारण समाधान मान ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, खेद करीत बसायचं काही काम नाही. तू त्याला खेद करायचंच काय का? गेल्यावर काय होईल बा, मी गेल्यावर काय होईल बा. आपण गेल्यावर काहीच होत नाही. इथं रामकृष्ण आले गेले तेने जग का ओसची पडले. 1400 वर्षाचा चांगदेव मेला. आपले भिका पाटील आणि दत्तू पाटील काय घेऊन बसले? आपले भिका पाटील तर चिलीम पिऊ पिऊ मेले आणि दत्तू पाटील तर जुगार खेळू खेळू मेले. तरी काही लोक म्हणते आमचा म्हातारा 120 वर्षाचा आहे. मी म्हणतो ठुलाच कशाला इतके दिवस? नागान कोपरा गुथावला त्याने, त्याच्यापेक्षा 60-60चे 2 नसते करायला तिथे. काय केलं बा त्याने? 120 वर्ष जर घरात ठुला आणि त्याने काहीच केलं नाही. आई बापा सेवा केली नाही, राष्ट्राची सेवा केली नाही, दान धर्म केला नाही, अन्नदान केलं नाही, कधी संत संगत घातली नाही, कधी पंगत घातली नाही, कधी सप्त्याला पंगत घातली नाही. त्याचा उपयोग काय? नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संतन केली बहुत परनिंदा. काय फायदा आहे दादा? त्याचा जर समाजाला कवडीचा फायदा झाला नाही तर तो अजूनही 150 वर्षे जरी राहिला असता तर शेळीच्या गळ्याला लोंबलेल्या सडात काय दूध आहे का? गायच्या काशेत राहणाऱ्या गुचिडाला काय दुधाची चव माहितीये का? गाळात राहणाऱ्या बेडकाच्या बापानं कुठं फुलाचा सुगंध ठेवला का? त्याला जसा माहित नाही तसं आपण जर चांगलं वागायचंच नाही तर खेद करण्याची मजा काय? काही लोक चिंता करीत बसतात काय होईल? काहीच होत नाही. पोरग जन्माला आल्याबरोबर माणसं म्हणते ते डॉक्टर होईन का? ते कंडक्टर सुद्धा होणार नाही. डॉक्टर तर सोड, अहो ते 10वी सुटणार नाही तर तू त्याची चिंता कशाला करतो? महाराज म्हणले सगळ्यात महत्वाची गोष्ट तू खेद करीत बसू नको. मग औषध काय त्याला करावे ते म्हणावा गोविंदो वेळो वेळा. एवढंच औषध आहे. तुला खेद करायचा आहे ना, मग एकच कर, गोविंद म्हण. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तू गोविंद म्हण, तुला बाकी काहीच करायची काळजी नाही. रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत. जग्या पुन्हा नाचत निजग्यावने फिरत ग, निजग्यावने फिरत ग, जनिवनी अवघा देवा वाच. रामकृष्ण हरी म्हण, म्हणावा गोविंद. नीट आहे का? पहिलं तुम्ही पहिलं गोविंद म्हणा. अभंगाची लिंक चांगली लावून घ्या. मी एवढा जीव काढितो, तुम्ही बारीक आहे का? अभंगाची लिंक चांगली लावून घ्या. तुम्हाला तुमच्या कर्माची फळे भोगावीच लागतील. याला सुटका नाही. याला एकच औषधे करावे ते म्हणी समाधान. आणि खेद करीत बसण्यापेक्षा तू गोविंद म्हण. मग गोविंद जर तू म्हटला तर जळतील पापे. मग बाकी काय ताण राहिला? मग आता देवाचं नाव तोंडात यायला सुद्धा कोणाच्या येत असतं का? वा वा वा. काही मेले नाही हरिपाठ म्हणले, काही दिवसभर दिंडीत राहतात. विठ्ठल नाही, ज्ञानबा तुकारामही नाही. पुडी सुना रामभाऊन म्हैस घेतली, दत्तू पाटला ठोणगा ऐकला. सका पाटलाची सून बाळाथीन झाली, आपल्याला फोन कसा नाही? पण भजन नाही, त्यांचा दोष नाही. पापी पापी ते कोण आहे? पापी. आणि महाराज म्हणले सावध झालो आलो हरीच्या जागरणा पळून गेली झोप आड होते पाप. ते पापी माणसाच्या तोंडात देवाचं नाव येत नाही.
आणि चांगलं कधी माणूस बोलत नाही. एक वाक्य सांगतो तुम्हाला, परमार्थ करायला 4 कृपा लागतात, शास्त्र कृपा, गुरु कृपा, अंतकरण कृपा आणि ईश्वर कृपा. ज्याच्यावर शास्त्राची कृपा आहे त्याच्याच तोंडातून चांगला शब्द बाहेर पडतो. काही लोकांना कृष्ण म्हणता येत नाही, अजून काही असे आहेत का कृष्ण म्हणता येत नाही, काही असे आहेत का त्यांना दुर्योधन म्हणता येत नाही. मला सांगा, हात्याईला माणूस पटकत म्हणतो का राम? पटकत काय म्हणतो? हात्याईला राम म्हणतो का? काही काही शब्द इतके चांगले म्हणायला, माय माय शब्द म्हणा, कुठंच वळायचं नाही. माय किती चांगला शब्द आहे, माय. आबळ नाही, आपट नाही, धनधन नाही, तनतन नाही, माय सरळ. आत्या आत्या जीभ वळवायला लागत, आत्या. आणि सासू हवाच गेली पाहिजे माणसाची, सासू हवाच गेली पाहिजे. पण माय लोक म्हणत नाही, माय शब्दच नाही राहिला. मम्मी आला, आणि मम्मी हे कुत्रीचं नाव आहे. ते लोकांनी माणसं शुद्धीवरच नाही राहिली. माणसं कलियुगात सगळे कार्यक्रम उलटे आहेत. कलियुगामध्ये वाक्य नीट आहे का माझं? कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला आणि नीतीनं जगणाराला त्रास होणार. याचं कारण आहे का? पापी लोक वाढले का चांगल्याचा कार्यक्रम होतो. 100 कीर्तनकार एकत्र येऊ द्या, एक दारुड्या बोलून देत नाही. तो डायरेक्ट म्हणतो माळकरी काय लायकीची मला माहिती, त्यांच्यात धमक असली तर त्यांनी पिऊन दाखवा. म्हणजे आमचा घात थाय गेला, ज्ञानेश्वरी गेली, तो 15 रुपयात आमचा बाप झाला. तो फार पायजम्यात मुतेल का असं. दारुडे काय साधे नका समजू. एसटीत कीर्तनकार उभं होतं, त्याच्या मागे दारुडे उभा होता. कीर्तनकार आपलं चाललं होतं विचार करीत, संध्याकाळी कोणता अभंग घ्यायचा काय. त्या दारुड्यानं असा झटका दिला आणि त्याचा पाय खाजवायला लागला. त्या बाबानं असा झटका दिला, ती जोरातच पाय खाजवायला लागला. ते कीर्तनकार म्हणला, आतापर्यंत खाया प्यायची ठेपठोली बा लोकांनी, पण पाय खाजेपोत सेवा नाही केली कोणी. म्हणून त्याने त्याचा हात झटकला, म्हणला का रे मा हात पाय खाजी तो म्हणला बाबाला, प्याला का काय बाबा, प्याला का काय, तो पाय माई खाजितोय, मग मा पाय कुठे याचा समजून त्याचं खाजित होतं. त्यांच्याशी कुठं डोक्या लावत्या आणि ते गाबाळ झालंय जास्त. कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला, नीतीने जगणाराला त्रास होणार. तुम्ही साधी गोष्ट पहा, कुंभार इटा रचणार, बरोबर आहे, सुतार लाकडं तासणार, कोणती इमारत बांधू द्या, उद्घाटन कोण करणार? कोण उद्घाटनाला? कोण? मंत्री. म्हणजे सुतार म्याला बिड्या वडू वडू, कुंभार मुतलं पायजम्यात, फोटो दुसऱ्याचाच आला. मग हे कलियुगच असेल. ते उलटे भारी गाडीत येणार, रिबीन कापणार, जाणार. गौंडी मिळालं मुतलं पायजम्यात कार्यक्रम. आपण आता 1.5 महिना घरदार सोडून 15 दिवस घरदार सोडून, बायका पोरं सोडून आपण रात्रंदिवस थंडी गारठ्यात एवढ्या थंडीत दिंडीत निघालोय, बरोबर आहे. घरचा विचार सोडून दिला, बायका पोरांचा सोडला, उपाशी कराडी सारखा शिरा भात खात खात आपण कुठं चाललोय? आळंदीला. 15 दिवस एवढ्या गारठ्यात आपण तकलीफ काढली, आणि एकादशीची पूजा कोण करीन? कोण करीन? मंत्री. म्हणजे आम्ही अजून गारठूट मेले 3 तास, महापूजा चालू आहे. आपला कार्यक्रमच असा आहे. या कलियुगामध्ये सगळे कार्यक्रम उलटे. कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला आणि नीतीनं जगणाराला त्रास होणार. आपण गावोगाव वर्गाने काढू सप्ते करायची, वर्गाने काढू सप्ता करायचे काम, वर्गाण्यावरून मारामाऱ्या करायच्या. 3 तास म्हणजे आणि स्वरी पारायण करायची तर गुडघे दुखात्या. आणि शेवटच्या दिवशी ती पोचव कोण करतय? सरपंच. गाव मिळालं मांड्या घालू. कार्यक्रमच उलटा आहे हा सगळा. या कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणाराला, नीतीनं जगणाराला लोक नीट जगू देणार नाही. कारण पापाची मूळ, पापाची मूळ,
बरोबर आलो आपण ध्यानात ठेवा. कलियुगामध्ये कलियुगामध्ये खरं बोलणाराला, कष्ट करणारा, नीतीने जगणारा त्रास होणार. मला एक सांगा, कलियुगातली लोक पापाच्या माग का पुण्याच्या? पापाच्या. आणि पापा देती अनुमोदन. कलियुगात पापाच्या माग लोक लागणार. घरात सासूरवास व्हायला पाहिजे, सुनाला हाल झाले सासूचे. घरात मजा व्हायला पाहिजे म्हाताऱ्याची, म्हातारा मेला बिड्या वडू वडू मजा मारितो पोऱ्या. सगळे कार्यक्रम उलटी. ज्यानं दुसऱ्याचा बांध करू करू इस्टेट वाढवली, त्याचा मुक्काम बिन भाकरीचा देवळात गेला. आणि हात टाक्या आयता रिमोटनं चॅनल बदली तो. कार्यक्रम उलटा. ज्या सासूनं कोंबड्या इकू इकू परपंच केला, तिची ओळखटी दिंडीत आली. आणि सासू फुलाचे सून फुलाच्या गाडीत बसून आली, रिमोटनं चॅनल बदली. ती कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक. कार्यक्रम उलटा झाला. कलियुगामध्ये एक वाक्य ध्यानात ठेवा, कलियुगामध्ये खऱ्या संताची किंवा खऱ्या लोकांची किंमत आत्ताच्या माणसाला कळत नाही. आता जर तुम्हाला कोणी सांगितलं बा इंदुरीकरच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतंय, बिलागली लोक पाय कापून न्यायला बसले असे चित्र लोक. लोकांना खरी गोष्ट कळत नाही. तुम्ही साधी गोष्ट ध्यानात ठेवा, सध्याचा जमाना हा पॅकिंग जमाना आहे. वरून खास पाहिजे, आत घाण असली तरी चालेल, फक्त वरून खास. मिश्या बिश्या काढील, बॅगी बिगी घालील, थोबाडात मावा बिवा असला, मग तो 12वी नापास असला तरी चालेल. पॅकिंग खास पाहिजे. आणि एक ध्यानात ठेवा, खऱ्या संताची किंमत. तुमचा आमचा विषय सोडा, आतापर्यंत भाऊजाईची कडीकोट जर कोणी सेवा केली असेल तर ती लक्ष्मणानं. अरे भाऊजाईला फळं दिल्यानंतर जेवणाला धीर आहे काय जगात? एवढी सेवा कोणी कराल? लक्ष्मणासारखी भाऊजाईची सेवा जगाच्या पाठीवर कोणी केली नाही. पण सीतेला खऱ्या लक्ष्मणाची किंमत सुद्धा कळली नाही. हे ध्यानात ठेवा. भाऊचाव 12 वर्ष सेवा केली. ज्या धीरानं भाऊजाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही, लक्ष्मणानं सीतेचे काय पाहिले? पाय, चरण, चरण पाहिले. आणि सीता अरे लक्ष्मणाला इतकी वाईट बोलली का त्या बिचाऱ्याच्या कानाला सहन झालं नाही. तो निघून गेला आणि सीता रावणाबरोबर निघून गेली. मग रावण काय संत होता काय? पॅकिंग खास होत. पॅकिंग. रावणानं जटाबिटा वाढेल होत्या, शेंट बिंट मारेल होता. सीता रावणाबरोबर गेली, पण खरा संत सीतेला कळला नाही. मग मला सांगा, जिनं 12 वर्ष सेवा करून तिला खरा संत कळला नाही, कालची माळ घालणाऱ्याच्या बापाला तरी आज परमार्थ कळंन का? हो, दिंडीत माणूस या वर्षी येतो, माळ घालितो, दुसऱ्या वर्षी तर दिंडीत कीर्तन करीतो. त्या बापाची पेंड आहे का? इथं लई मेले नमुन्या. कसं शक्य? आज माळ घातलेला माणूस उद्या अभ्यास करायला लागतो. असं शक्य का? 12 वर्षात खरा संत कळला नाही. आणि आजचा जमाना खऱ्याचा नाही, लबाड्या पाहिजे, लबाड्या. फक्त रावसाहेब या आणि आमच्या भोकांडी बसा. आणि खऱ्या माणसाचा लोकांना राग येतो. आणि लबाडाचा माल खापल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा, जो दुकानदार जास्त बोलतो ना, त्याच्या दुकानात गिऱ्हाईक लई. शेंगदाण्यात वाळू का कालवेला असाल. जे खरं बोलत ते चांगले शेंगदाणे घेऊन गप बसत. उद्दिष्ट पहा. उदाहरण सांगत असतो मी कायम. आईन्स्टाईन विद्वान, याच्यात काही शंका नाही. आणि विद्वान तो शेतकरी. ध्यानात ठेवा, जातवान तो जातवान, खानदान तो खानदान. तुम्ही शेतकऱ्यांना एक चॅलेंज करतो मी, तुम्ही फक्त गावरान गायला दुसरं वासरू पाजून दूध काढून दाखवा, मग तुम्हाला खानदान कळन काय भानगडी. एका लातात गडी अंगणात आणि तांब्या घरात खानदान येते. जर्शीचं जाऊ द्या, त्याला तुम्ही पेले तर काय घेणार नाही. जर्शीचं काय घ्या, जर्शी तुम्ही पेले तरी पाना सोडणार. ते काय खानदान नाही, त्याला काय खानदान? ते खानदान. 100 गावरान गाय एका रांगेत बांधा आणि गावरान गायचं वासरू प्यायला सोडा, आईच्याच कासत तोंड घालणार. जर्शीचं तसं नाही, सोडाय जाईन त्याला प्याणार. पहिली डुसणी तर मालकाला आणणार. मग मालकान त्याच्या तोंडावर फटका मालक देऊन तो रॉंग नंबर लागला. गावरान ते गावरान, जातवान ते जातवान. आपलं गाव ठिकुत्र पहा तुम्ही. दिवसभर लोकांच्या भाकरी खाताना झोपायला अंगणात येतं. त्याला कधी कोणी पोत टाकलंय, कोणी निवारा टाकलाय नाही, उठवलं तर जाग्यावर का नाते.
पण माणसाला वाटा चढू देत नाही. नाही काहीतरी तो उठून तरी पाहिजे असं आलंय का कोणी. त्याला भाकर नाही आणि ते ढवळा आणलं एक टॉमिक ओढून, ते तोंडात बारीक गोंड्यात मोठं आलं ना ते, त्याला बिस्किट चारी त्या लोक. आणि ते कुत्र इकडं पालथ्या कवटीच आहे. ते चोर आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भोगात. चोर आल्यावर झोपत आणि मालक उठल्यावर भोगात. आणि आपलं गावठी कुत्र जर चांगलं आरडलं ते कुत्र जाग्यावर मरण, उठायचा ताणत नाही. गावठी ते गावठी. आपले 4 गावठी गडी मुंबईला जाऊ द्या आणि मुंबईच्या बायला म्हणा कर चपात्या. नाही जाग्यावर बीपी वाढला तर काय तिचा तिथे एवढ्या चपात्या नाही तर आपला गडी पिरगळून फिरून. आणि त्याच्यात तो जर गांजा प्यायला असेल तर बाई जाग्यावर मेली समजायची, उठणार आहे नाही. काय गावरान ते गावरान, खानदान ते खानदान. आता इथं तसं आईन्स्टाईन विद्वान तो विद्वान आणि आईन्स्टाईन व्याख्यानाला चालले नाही. नाही का आईन्स्टाईन व्याख्यानाला चालले तर त्यांच्या बरोबर एक पिशी सांभाळणार होत. 2-3 किलोमीटर व्याख्यान राहिलं. आईन्स्टाईनची तब्येत बिघडली. आईन्स्टाईनने सांगितलं बा लोकांना चुकीचं सांगण्यापेक्षा मी काय व्याख्यानाला जात नाही, ही भाषा शहाण्याची. चुकीचं सांगण्यापेक्षा नाही आलो म्हणून चालेल पण मी सांगणार नाही. त्या पिशी सांभाळणार त्याला चाललं तुमचा प्रॉब्लेम काय. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा आहे माझी तब्येत बरोबर नाही, मी चुकीचं बोलणार आणि चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. मग याने सांगितलं व्याख्यानाचे पैसे अगोदर आले तर व्याख्यान करावं लागेल. मी याने सांगितलं पैसे परत देऊ बा, पण चुकीचं सांगणं जमणार नाही. भाषा पहा किती खास आहे. मी त्यांचे पैसे परत देईल पण चुकीचं सामनं जमणार नाही. यानं सांगितलं तुमची अडचण काय, फक्त 1.5 तास लोक खेळवायचे एवढंच ना, ती जबाबदारी माझी. पहा नमुना. आता आईन्स्टाईन खरा अभ्यास करेल. याने सांगितलं मग काय करायचं, फक्त तुमचे कपडे मला द्या. त्यांनी कपडे घातले आणि कपडे घातले एकमेकाचे कपडे बदलवले आणि 2 जण व्याख्यानाच्या जवळ विठाल 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 विठाल. आता याने सांगितलं लोकांना चुकीचं सांगण्यापेक्षा नाही आलो म्हणून बदनाम झालेलं बरं. मग यांनी एकमेकाचे कपडे बदलवले आणि गाडीतून खाली उतरले. आता लोकांनी कोणच्या पाया पडावा. वाक्याने नाही का वर का लोकांची अक्कल कोण काय अक्कल. ज्याचे कपडे भारी तो संत, ज्याचे कपडे भारी तो विद्वान. लोक कोणच्या पाया पडतील, त्या बंडल बाजाच्या. खरा विद्वान बिचारा गप्प बसला. हे काय चाललंय बा. मग तो गेले. खरा विद्वान गप्प बसला. मग हे गेल्यानंतर व्याख्यान सुरू झालं. दनादन हा 1.5 तास बोलला. आईन्स्टाईनने सांगितलं अरे माझी तब्येत बरोबर नसती असती तरी मी एवढा भारी बोललो नसतो. लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि बोलायचं झाल्यानंतर बोलणाऱ्यांना असं समजू नये का ऐकणारे सगळेच याडपाटीत. त्याच्यामध्ये 2 चांगले ऐकणारे होते. ते ऐकणारे गेले आणि त्यांनी सांगितलं भाऊ आमच्या 2 शंका आहे. याची तर अक्कलच बंद झाली. हा अर्धवट होता ना. याने सांगितलं काय शंका आहे. एवढं जोरात विचारलं का त्यांना वाटलं आपलं खरं असून चुकीचं आहे का काय. ते तर गप्पच बसले. आणि चुकीच्या माणसाची गाठ पडल्यावर आपल्यासारख्याचा माल खपत नाही. काय शंका आहे. हे सांगितलं आमच्या 2 शंका आहे. त्यानं ज्या शंका विचारल्या त्या त्याला समजल्याच नाही. समजल्याच नाही म्हणल्यावर याने सांगितलं काय शंका आहे. एवढ्या किरकोळ शंका आणि मला विचारता. या शंकेचं उत्तर माझा गडी देईन. आणि तो खानदान होता. त्याने टपक्यात उत्तरं दिली. मग लोकांनी काय अभ्यास करावा. याचा गडी जर एवढा हुशारी, हा किती हुशार असून डबल हार. बिचाऱ्या खऱ्या आईन्स्टाईनवर शालीचं गठोडं सांभाळायची पाळी आली आणि याच्या गळ्यात हार मावानं. असा हा जमाना आहे. महाराज म्हणले तुम्ही महत्वाची गोष्ट करा म्हणावा गोविंद वेळोवेळा, तुम्ही अजिबात देवावर रुसू नका. काय करा
तुम्हाला जे दुःख आहे ते तुझे. काही लोक देवाला विचारतात काय करू देवा, मायापुरीचं लगीन का होईन, झाली ती टाकून का दिली. देवाला सांगतो का? देवावर रुसायचं नाही. काही लोक काही लोक देवालाच नाव ठेवत्या. काय देवा, आता काही लोकांना आपण जर म्हणलं ना दिंडीत येतो का, देवाच्या मनात नाही. मी अक्का हसा उचलून आपटावा, देवाच्या मनात नाही का तुला संसार सुटत नाही. देवावर रुसायचं काही काम नाही. महाराज म्हणले तू अनेक न लगे रुसावे बहुता आपल्या. ते असेच करतील आता. आपल्या संचिता वाचून या. महाराज म्हणले तू तुझ्या कर्माचं फळ आहे, इतरांना काही भोगू नको. इतरांना बोलण्याचं काय, एखाद्याच्या मुलीचं लग्न जमलं, साखरपुडा झाला आणि पाहुणे सांगितलं आम्ही पुढच्या वर्षी पाहू. तो काय म्हणतो कस काय मोडलं बुवा. मग त्याची बायको म्हणते शेजारचा रामभाऊ नव्हता गेला त्यांच्या घरी, त्यानं कांडी पिळली काय. महाराज म्हणले रामभाऊच्या नावानं भुकू नको, तुझी झक तू नीट मार, तू तुझ्या कर्माची फळ आहेत. हा पहा तुम्ही जगन्नाथपुरीला साधू मुक्कामी आला, नीट आहे का, देवावर रुसायचं नाही. जगन्नाथपुरीला साधू मुक्कामी आला तर त्यावेळी ते साधू वेगळे, आता ते साधू वेगळे. आता साधू भाकर खात नाही, सफरचंदाना दण खातो, चहा पित नाही, दूध 3-3 तांबे पितो, म्हणजे नुसतं भारीच पाहिजे. आता साधू नाही काय नाही, आता झाकली 1.25 लाखाची. आता लोक शुद्धी होणार आहे. लोक म्हणते ज्याला बायको नाही तो संन्यासी, ज्याला दाढी जाटा वाढून बायका पोरं सोडून दिल्या तो साधू. हे सांगितलं कोणी तुम्हाला? कोण म्हणलं बा तुम्हाला ज्याला बायको नाही तो संन्यासी? तुम्ही शुद्धी होय का? संन्यासाची व्याख्या माऊलीला विचारा. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण. मी आणि माझं ज्याचं गेलं तो खरा. यांना म्हणता का? यांचा मी गेलाय का? ज्याचा मी गेला नाही, ज्याचा हम गेला नाही, ज्याला ग गेला नाही, त्याला तुम्ही संन्यासी म्हणताय. काय लोक म्हणते तो साधू आहे का रे? होणं बायका पोरं सोडून दिले तो साधू का? ज्याची पोसायची लायकी नाही तो सोडणारच. बाकी नाही मला थळथळायला लावू नका, मला दम निघत नाही. साधू शब्दाचा अर्थ सांगत मला, ज्यानं साध होऊन टाकले तो साधू. ज्यानं साथ होऊन टाकले तो साधू. अरे ज्याच्याकडे काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही, अहंकार नाही आणि मितूपणा नाही, ज्याचे विकार गेले तो साधू. कशेल मी पिऊत बोंबला धिंडतो तो साधू. बायका बरोबर सोडून बोंबला धिंडतो तो साधू का? लोक शुद्धीवर नाही. लोक देवाला सांगत देवावर अजिबात रुसायचं नाही. आपली कर्म तपासा आणि चांगलं करून वाईट झाला सगळं का कधी. जगन्नाथपुरीला साधू मुक्कामी आला. साधू सुंदर होता. रात्री झोपला, त्या घरातल्या स्त्रीची काम वासना जागी झाली आणि त्याने सांगितलं महाराज माझी शरीर इच्छा पूर्ण करा. तो त्या काळचा साधू होता. त्याने सांगितलं बाई तुला पुरुष आहे, पती हा तुझा परमेश्वर आहे, तू त्याच्याशी रत हो, हे माझ्याकडून जमणार नाही. त्याने सांगितलं माझी इच्छा आहे, तुम्ही माझी शरीर इच्छा पूर्ण करावी. त्याने सांगितलं बाई मला साधू आहे, मी परपंच संसार परपंच सगळा सोडलाय आणि मी साधू झालोय, माझ्याकडून हे वाईट कृत्य घडणार नाही. त्या बाईचा असा भार झाला का ह्या माणसाला मला सुख देण्यामध्ये आपल्या पतीची आडकाठी वाटत असावा. आणि जगामध्ये सगळ्यात घातक माणसं 2 आहेत, एक व्यसनी आणि 2 विषयी. बाईनं हातात कोयता घेतला, झोपेत असणाऱ्या पतीचं मुंडकं उडवलं, शिर हातात घेतलं, एका हातात कोयता घेतला. सांगितलं महाराज ज्याची तुम्हाला भीती वाटत होती त्याचं शिर मी उडवलंय, आता माझी शरीर इच्छा पूर्ण करा. बाईला सांगितलं महाराजांनी, बाई पती हा तुझा परमेश्वर आहे, तू एवढं वाईट कृत्य जरी केलं तरी माझ्याकडून हे घडणार नाही. बाई पुढे आता असा प्रश्न पडला, नवराही गेला आणि साधूही इच्छा पूर्ण करीत नाही. मग बाईने बोभाटा केला. माझ्या घरी एक साधू मुक्कामी आला आणि त्याने माझ्याकडे काम वासना मागितली, मी नाही म्हणलं, त्याने माझ्या नवऱ्याचं मुंडकं उडवलं. खरं कोणचं मानणार लोक? बाईचं. आणि माळकऱ्यानं चूक करावं आणि पेताडा खाताडांना खाळावा. लगेच काय बुवा माळा घालून लफडे का?
बिंबी पोत माळ 12-13 ठिकाणी गंध आणि मग लफडे करीता. त्याने सांगितलं भाऊ मी याच्यात निर्दोष आहे, माझ्याकडून याच्यात काही घडलं नाही, तुम्ही जरा समजून घ्या. ग बसा फुकाटबाई बोंबलं ती का पेताड खातडाशी नेट लावून राहत्या. त्यांनी आम्या चूक करावा आणि पेताडा खाताडाला कळावा. पायजम्यात मुतू गप्पा. वा 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 वा. माळ कर्याच्या चुकावर पेताडे खाताडे नुसते असे टक लावून राहते. याच कारण आहे आंब्याच्या झाडाखाली काठेवाडी घोडा आला. नीट आहे का? आंब्याच्या झाडाखाली काठेवाडी घोडा आला आणि आंब्यावर 2 जण होती, एक पोपट आणि एक कावळा. कोणला आनंद होईल? हिरव्या गवतात काठेवाडी घोडा चरताना पाहिल्यावर कोणला आनंद होईल? कावळ्याला का पोपटाला? पोपटाला होईल का नाही? पोपटानं अशा उड्या हाणायला सुरुवात केली. वा 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 काय घोडा आहे, काय घोडा आहे. कावळा म्हणतो काय रे? कावळा त्याला म्हणतो काय रे? तो म्हणतो काय घोडा आहे. वा वा कोण म्हणतोय? पोपट. अरे काय घोडा आहे. मग आता कावळ्यानं थोड्या हसायला काय रोग झाला का? कावळा म्हणतो काय पाहतो काय नु पुढे टिचार नाही टाचार नाही. म्हणजे कावळ्याला जनावर कसं पाहिजे? कावळ्याला जनावर आवड भाषा कळली का पा? कावळ्याला जनावर आवडत आहे कोणतं? टिचार पडेल. पुढील कार्यक्रम सोपा. आणि पोपट्याला पाहायला आवडते. तसं हे जे कावळे ना गावा मिळून 5, 25, 5, 10 यांना फक्त टिचरं पडेल जनावर दिसलं उठले कावळे. वा वा वा. कावळे म्हणजे तांबड्यात तेच, उठले तेच. कावळे नेट लावून राहतात. फक्त टिचार दिसलं पाहिजे आणि ते टिचार माळ करायला पडावा मग कावळ्यांच्या त्वचा पावा. वा वा. मग हे लगेच म्हणले काय बुवा आता आपण दिंडीवरून गेलो ना, मग जी गावात झक मारित होती ते काय म्हणते आले काय? भेटला काय? ज्ञानबा भेटला? तुझ्या बापाचा भाऊ आहे का ज्ञानबा? ए पिस्तुल्या भेटला काय? काय म्हणला दे हो. असे खैरी मांडी आहेत काही आणि काही हलकट बोलणार बर का. आणलं का काही? आणलंय काही? दरिद्रे रे. आणि त्यांना काय नाव ठेवते आपली तशीची. आपण वारीत गेल्यावर काय नेतोय? लाटणं पळपट तिकडे सुतार पार मेले का तांबड्यात कोणी वार गेलं तो वारीतून आणतो. 15 दिवस दिंडीत पाय जातो. तिकून येताना पप्याच्या आईला टिकलीचं पाकिट, गुड्डीला गोळा, बंट्याला फटफटी. अरे तू गेलता का आला? असा टेम्पोतून उडून मारावा लगेच तर घरीच पोहोचू नये. काय लोक नेतील. मग काय बुवा माळा घालून लपडे का? महाराजांनी सांगितलं आम्ही याच्यात मोडत नाही, हा याच्यात मी निर्दोष आहे. मग लगेच लोकांनी डोकं लावलं तुम्ही निर्दोष आहे असं कसं घडण? मग यांनी लगेच त्या न्यायाधीशाने याचे 2 हात तोडले. निराय का? दोन्ही हात तोडले आणि मग याच्या पुढे प्रश्न म्हणला. कीर्तनाला बसलेले बरेचशे माणसांची एक शंका राहती, मी चांगला वागून माझं वाईट का होतं? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा मी तर शेत निंदितोय बी तरी शेजारच्याला 13 पोती गहू हा उतरलाच नाही. वाक्य नीट ऐका. तुमच्यावर जेवढे दुःख येतील तेवढं तुमचं पाप कमी झालं असं समजावं. आणि दुःख यायलाच पाहिजे. माता यांनी विचार केला बाबा हात तोडले पण का तोडले? अरे ज्या बाईनं माझ्यावर आळ घेतला ती राजरोज शिंते आणि मी काहीच केलं नसताना माझे हात तोडले. तो देवाकडे गेला. देवाने सांगितलं ए तुझे हात तोडले ना ही आत्ताची जखमारी नाही मागची आहे. माझ्यावर रुसू नको. तू एक दिवस रस्त्याने जात असताना कसाईच्या हातात ती गाय सुटली. कसाई ओढत होता गाय वळवा. तू वळवली. ती गायी कसाईने कापली. तीच गायी बाई झाली. तो कसाई त्या बाईचा नवरा झाला. त्या बाईने कसाईचा बदला घेतला आणि तुझ्या हातानं गाय वळवली म्हणून तुझे हात तोडले आणि कन लगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचवण्या. तू तुझ्या कर्माची फळ आहे. आजी भात याच्या त्याच्यावर रुसायचं काही काम नाही. काय लोक मा वाटोळ देवाला वेळ नाही. देवा अशा हलकट गोष्टी करायला मोकळाही नाही. काही कामं सांगायची देवाला. काय करू देवा? 6 वर्ष लग्नाला झाली
अजून पोरग होईन, मग तू करतो काय? तुला बायको देवानच द्यायची, पोरही देवानच द्यायचं, तू कशाला आहे बुवा? या गोष्टी सोडा. महाराज म्हणले देवावर रुसू नको, त्याच्यावर भार घालून दे, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. काय तुका म्हणे भार घातली यावरी, घातली यावरी. लगे रुसावे बहुता. देवावर कशाला रुसतो? आपल्या संचिता वाचवण्या का भोगतो न घडे. मग तुला औषध काय करावे ते म्हणी, आणि उगच खेत करीत बसू नको. काही लोक पार पुढची चिंता करते बा, काय खाऊ पुढच्या महिन्यात. तू राह चिंतावान राज. काही लोक म्हणते बा माझ्या इस्टेटीचं काय होईल, कशाच काही होत नाही. तू फक्त म्हणावा गोविंदो वेळोवेळा. तू देवाचं नाव घेत राहा, बाकी काही ताण करू नको. देवावर रुसू नको. अनेक लगे रुसावे बहुता आपल्या संचिता वाचवण्या. देव वा तुका म्हणे का रे रुसावे देवासी, मनासी पुसावे काय केले, मनासी पुसावे. वाक्य आपलं पहिल्यांदा क्लिअर नीट ऐका. माणसानं देवावर रुसण्यापेक्षा आपल्या मनाला विचारा. तुका म्हणे का रे रुसावे देवासी, मनासी पुसावे काय केले. आपलं मन आपण पाप केले सांगतात नाही का. आपण गाय कापायला दिली देवाला माहित नाही का. आईच्या दाव्याच्या दिवशी कावळा शिवला नाही तर पेंडाला धक्का लावायला गाई नेतो, संध्याकाळी तीच गाई टेम्पोत घालितो, आणि 9 रुपये किलोनं तीच हाणतो. देव काय चष्मा घालून बसला का? देवाने गोगल लावलं का? तुझ्या मनाचा विचार कर, तू किती पाप केलं. जन्मदात पोरग विकितो, उंडा घेतो, राजरोस पर्या इकितो. एक मला सांगा, तुम्हाला इस्टेट तुम्ही कमावली कोणच्यासाठी? अय शुद्धी आहे तुम्ही. आतापर्यंत तुम्ही दुसऱ्याचा बांध कुरकुरू जमिनी वाढवल्या, आकडे टाकू टाकू मोटरी चालवल्या, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी इकल्या, आणि इस्टेट कमावली कोणच्यासाठी? कोणच्यासाठी? पोरासाठी.
येतं वाक्य खोटं नाही. आणि पुन्हा पोऱ्याला पोरगी करताना दरवाजा लावू लावू बैठक कोणची घालता? ऐ कोणाची घालता? पोटच्या पोराची. आतापर्यंत महाभारतात राक्षस झाली, रामायणात राक्षस झाली, काशी खंडात राक्षस झाली. पोटचं पोरग ऐकणारे राक्षस आता शिकत झाली. जो ओरिजिनल बाप आहे ना, ओरिजिनल, तो कधी पोटचा पोर ऐकू शकत नाही. एखाद्यानं पोरगी 7 तोळे सोनं घेतलं. 7 केवढ्याचं झालं? 35,000. मग आपल्या पोटच्या पोऱ्याची किंमत 35,000 आहे का? ए बापा हो, शुद्धी आहे तुम्ही. अरे एखादा म्हणता तू या 35,000 लागला, तुही पोरगी फुकट दे. यानं त्याला नाव ठेवायचं, त्यानं त्याला नाव ठेवायचं. आता सगळ्या म्हाताऱ्यांनी बाबा केला. तरुण पिढी बिघडली, तरुण पिढी बिघडली. आणि म्हातारी देवळाईन जुगार खेळत आहे. मारुतीला राणी दाखवून गुल्ला मोकळा करते. आणि म्हातारी मार दुसऱ्याला लावलं. ज्ञानेश्वरीची एक ओवी आहे 3ऱ्या अध्यायात. कर्मयोग अर्जुनाला सांगताना भगवंत सांगतात, येत वडील जे जे करती तया नाम धर्म सेविती. त्यांना ठेवा. तुम्ही मोठ्याने दुसऱ्याला सांगता. आता मी तुमच्या पुढे बोलतोय ना, मग माझी झकमे नीट मारली पाहिजे. मी अगोदर क्लिअर वागलं पाहिजे, मग तुम्हाला काचकावलं पाहिजे. तिथं मी असू नाही तर माझा बाप असू नाही तर आम्ही दोघं सांगत असू. आम्ही हलकट वागायचं आणि तुम्हाला काचवायचं मापात बसत नाही. म्हाताड्याने जुगार खेळायचे आणि पोरांना नाव ठेवायचे. हे कोणत्या गाठ्यात बसत? पिढी बिघडली, पिढी बिघडली. यांचं चालूच राणीला गुल्ल्या एका मोकळा किडे. मुळ्यात झालं काही न जुगार खेळू खेळू. मुळ्यात काही तर चष्म्यातून राणी पाहत्या आणि मग एका मोकळा करी द्या. सगळ्या महिला मंडळाने एक बोबाटा केलाय 2 वर्षापासून. सुनबाई बरोबर नाही, सुनबाई बरोबर नाही. सुनबाईमुळे पोरग बिघडलं, सुनबाईमुळे पोरग बिघडलं. सासा ध्यानात ठेवा, जर बोलल्या सुनबाईला आजपासून तुमचं पोरग ताब्यात नाही, लोकांच्या पोरीला नाव ठेवायचं काम काय? तुमचं शुद्धी होय का? तुमचं उलट तिला म्हणते तू म्हाताऱ्यावर धाव, मी भांडी वाटून घेतो. हलकट कोणचं आहे? अय सासा, जर बोलल्या सुनबाईला आजपासून, आणि काय बोलायची लायकी आहे तुमची सुनबाईला? काय बोलायची लायकी आहे? अरे तिचा बाप पॅन्टवाल्याच्या पाया पडला, मनपावाल्याच्या पाया पडला, आचार्याच्या पाया पडला, 100 शिंगरांचे दरवाजे झिजवले ते ना. आणि पोटच्या पोरांच्या हिश्यातली जमीन विकून तुमच्या भिकाऱ्याच्या दारात टेम्पो भर भांडी खाली केली. लाटणं तरी होतं का तुमच्या घरात? हे दरिद्री हो. तिच्या बापाच्या ताटलीत जेवत आणि तिला बोलत अंडरपॅन्ट तरी होती की तुमच्या पोरला? कारण आपल्याकडे लग्नाच्या अगोदर अंडरपॅन्ट वापरती नाही. कबूल झाले बा, कबूल झाले. अजिबात सुनबाईला बोलायचं नाही. उद्यापासून सुनबाईच्या पाया पडायचं. आणि जर बोलायचं असन तर तिच्या बापाचे भांडे उद्या दुपारी पोच करा. लाटण्या सगट, अंडरपॅन्ट सुद्धा रिटर्न. सट्ट्या पट्ट्याची चालणार नाही. VIP. यानं त्याला बोलायचं, त्यानं त्याला बोलायचं आणि काम बाकी कोणी करायचं नाही. आता सगळ्या 18 ते 22च्या पोरीने एक बोबाटा केलाय. नोकऱ्या नाही हो. खैर बांड थोबाडात मावा पाहतो कुणीकडं. कॉम्प्लिकेटेड झालो. तुला मार्क आहे का पिस्तुल्या? तू 12वीला 3 वेळा बसला, तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं? ज्याला मार्क आहे त्याला नोकरी आहे. तू 12वीला 3 वेळा बसला, तुला कोणत्या ऑफिसला घ्यायचं? तू बरं आहे नवर देवा पुढं बजाव. कला कवा जीप काढून नाचत येत आपली पोरं. जीप काढून, आणि जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा. त्यांचा सुद्धा सीझन संपला. पण यांचं कवाय बँड वट फडपडलं बजाव. काही मूर फाटवणं असायचं. टाळ घ्यायला रोग झाला, माळ घालाय. आता काही नजर म्हणलं ना टाळ घे. मी कॉलेजला आहे. कॉलेजला आहे म्हणजे काय अक्कल आहे बा तुला? अशी लोकांची नावं डांबरीवर लिहितो. काय अक्कल आहे? संडासात नीट बसाना आपली पोरं. एवढ्या घाणीत पेनानं लिहितो बा. अमक्याचे अमकेशी लफडे आहे, आणि खाली लिहितो वाचणारा गाढव आहे, आणि त्याचाच बाप जातो हे माझंच कॅलेंडर आहे.
काय वाचितून काय तर आहे. एक ध्यानात ठेवा, कीर्तन किती ऐका पण माणसं बदलायलाच पाहिजे. नोकऱ्या नाही असं कोण म्हणलं? तुम्ही काही काही निर्णय ठोके. आता बाया माणसांना सांगून ठेवता, आजपासून प्रत्येक बाईनं 6 महिने नवऱ्याकडे साडी सुद्धा मागायची नाही. फक्त एक गोष्ट नवऱ्याकडे मागायची. नीट आहे का? सगळ्यांनी एकच गोष्ट नवऱ्याकडे मागायची, संडास बांधून देणे. गरज कशाची? अरे खेड्यांमध्ये गावाने घुसवत नाही हो. आय येड्या बाबळींमधून वास सुरू झाला का आपण म्हणायचं शिव लागली. गाव सुरू झालं. अरे किती वाईट आहे. एकीकडे लोक कुठे गेलेत? मंगळावर. एकीकडे कुठे गेलेत? चंद्रावर. एकीकडे यान सुटत, एकीकडे विमान आहेत, आणि एकीकडे ही अवस्था आहे. हा, एकीकडे किती विज्ञान. हा, एकीकडे गरोदर स्त्रीच्या पोटात पोरगा की पोरगी बापाला 5 महिने अगोदर माहिती. गरोदर स्त्रीच्या पोटात पोरगा की पोरगी हे बापाला अगोदर 5 मिनिटं माहिती. पण एका बाजूला अवस्था काय. अरे खेड्यावर गावात घुसवत नाही. सकाळच्या पारी आपली गाडी घेऊन घुसावं गावात. त्या बिचाऱ्या मावल्या हातात तांब्या उभ्या. गाडी आली, उठल्या. गाडी गेली, बसल्या. ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करते. गाडी गेली, उठल्या. ती बोर्ड आहे तिथंच राहते ग्रामपंचायत. काय वाईट अवस्था आहे. हा विनोद आहे, हा टाइमपास आहे का? ठेवा, हे पहिलं करणं गरजेचं आहे. प्रत्येक स्त्रीने हे मागितलं पाहिजे. आणि हे नाही जमायचं त्यांना. नाही नाही, फ्रीज आणा. आहे का ठेवायला काही? 3 वांगे 2 अंडे. काल तर फरायचं म्हणायला. ज्याचं फ्रीज आणला त्या हप्त्यांची गच्ची धरली त्या दुकानदारानं. 1000 रुपये. आणि एक ध्यानात ठेवा, तुम्ही एकीकडे पैसा वाचवाल, एकीकडे घालवाच लागेल. तुम्ही आरोग्यासाठी काही पैसे घातले, 5-7 हजार रुपये जर संडासासाठी घातले तर घर निरोगी तरी राहील. इकडे वाचवायचे आणि इकडे घालवायचे, याच्यात काही मजा आहे का? एका माणसाला 1000 रुपये पगार. त्यानं एका त्याच्या कार्ट्याला स्लीपर घेतली आणि त्याला सांगितलं जिन्यावर माडीवर राहतोय आपण, 1 पायरी सोडून चढत जाय. म्हणजे चपला घासायच्या नाही. बाप मग घ्यायचीच का आला? आता ते कार्ट 2 पायऱ्या सोडून चढायचं. कार्ट त्याच होतं. 2 पायऱ्या चढून चढायचं. आलं खाली. त्या बापानं ह्या 2-4 निवार कान फाटी दिल्या. एक जण आला, म्हणला का हो? म्हणला याला काल चप्पल आणली. म्हणलं घासू नये म्हणून 1 पायरी चढ. हे 2-2 पायऱ्या चढलं. मग तो उलटा फायदा झाला ना. तो म्हणला फायदा काचा? पॅन्ट उसवली, ते म्हणजे चप्पल गेली आणि पॅन्ट उसवली. मग एकूण एकच झालं. मग चप्पलच चांगली घेतली असती तर काला पॅन्टचं वाटून झालं असतं. एकीकडे घालवा, एकीकडे जा. 2000 रुपये पगार असणाऱ्या माणसानं 200 रुपये दान धर्मात घातले पाहिजे महिन्याला. नाही तर ते त्याच्या डॉक्टरचं बिल असणार, ध्यानात ठेवा. हा, आणि रोग बी गरीबाच्या घरी नाही येत कधी. ते अशी कोणत्या घरी यायला मोकळे नाही. हा, ती इज्जत घालवाय मोकळे नाही. ज्या घरात खायची ठेप होईल तिथंच रोग येणार. फ्रीज मधले सफरचंद. मग महाराज म्हणले, तुका म्हणे भार घातलिया वरी आणि होईल काही वारी नारायण. तुम्ही देवावर भार घालून द्या. एक चांगलं करा. तुम्ही बा कोणाच्या घरी 100 माणसं आहेत, एक ध्यानात ठेवा. आता आमचे आणि संजू भाऊचे यांचे आमचे घरगुती समान. यांच्या घरी 4-5 वर्ष बसून माझ्या अगोदर कितीतरी वर्ष दिंडी येते. तुम्ही नीट आहे का? वर्षभर टेम्पो भर पाहुणे आपल्या घरी येतील, पण एक वारकरी येणार नाही. एक ध्यानात ठेवा. हा माळ घातलेला, गण लावलेला एक वारकरी घरात जेवण म्हणजे एक यज्ञ. तसं तर बकरू कापा, कोपरीत कांदे घेऊन खैरे मांडे पार कोपरीत का. अहो काही जातील ना, किती लोक येतील, पण माझी जातीचे मजमिळो कोणी. आणि वारकऱ्याला जर जीव घातलं ना, त्याच्या मुखातून प्रत्येक घासाला एक आशीर्वाद बाहेर पडत असतो का तो आपलं कधी वाईट करीत नाही. ध्यानात ठेवा. हे प्याताळा खाताळांना किती चार, त्यांच्या नळ्या आपल्याला फुकायला लागायच्या. सकाळी कुत्रे आपणच हाणायचे, नळ्यांपाशी कुत्रे वळा होत्या. म्हणजे एक काम आहे का आपल्या? एवढं काम करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा ते भाग्य म्हणायचं. एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई
चला दिंडीचं कीर्तन आहे. दिंडीच्या कीर्तनाला मर्यादा राहते, त्यांना लई ठालवण्यात मजा नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. हा बोलले ले कोरे वेळे वाकोणी उत्तरे, हा नाही उच्चारीला अधिक. ज्ञानदेव तुकाराम.